वेगळा विदर्भ झालाच पाहिजे यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनराव चटक व शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह नागपूर येथे संविधान चौक या ठिकाणी 27 तारखेपासून आमरण उपोषण सुरू केलेले आहे। त्यांच्या उपोषणाला संपूर्ण राज्यभरातून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज 29 डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करत पाठिंबा देण्यात आला। त्याच पार्श्वभूमीवर दर्यापूर येथे सुद्धा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी वेगळा विदर्भ झालाच पाहिजे व राज्य सरकारचा सुद्धा निषेध यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला। मुख्य रस्त्यावर झालेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक तब्बल 30 मिनिटे विस्कळीत झालेली होती व नंतर सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल केलेले आहेत। विदर्भातील जनतेला सुखाचे समाधानाचे जीवन जगता यावे याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनराव चटप, माजी आमदार वामनराव चटप, देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ पोहरे आणि इतर मंडळी त्यांच्यासोबत नागपूरला संविधान चौकामध्ये गेल्या 27 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत। तसेच बुलढाणा जिल्हा कलेक्टर ऑफिसवरती मुकेश मासुरकर, ॲडव्होकेट सुरेश भाऊ वानखडे यांच्यासह अनेक मंडळी बुलढाण्याला सुद्धा आमरण उपोषणाला बसलेले आहेत। या दोन्ही ठिकाणच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून 120 संपूर्ण विदर्भामध्ये 120 तालुक्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी रास्ता रोको करून आंदोलनाचा पाठिंबा देण्यात येत आहे। त्याचप्रमाणे आज दर्यापूर तालुक्यातून एस टी स्टँड चौकामध्ये रास्ता रोको करण्यात आला।